भिवंडी तालुक्यातील कोपरगावचे लोकनियुक्त यशस्वी सरपंच हेमंत घरत यांचा वाढदिवस मोठ्या आनंद उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सरपंच हेमंत घरत यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होती। तर यावेळी सरपंच हेमंत घरत यांनी सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारत सर्वांचे आभार देखील मानले। तर चला पाहूया यावेळी कोपरगावचे सरपंच हेमंत घरत यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली व त्यांना शुभेच्छा देखील दिल्या। आज या कोपरगावचे प्रथम नागरिक हेमंत घरत यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना आमंत्रण केलं आणि त्या दृष्टिकोनातून आलं। खरोखरच जे वरची मोठी जागा असते त्यांच्यासाठी ते आपल्यासाठी धावत असतात, तर त्यांच्यासाठी आपण धावत आला पाहिजे, तरच त्याला मजा आहे। नाहीतर कुठली नुसतीच हे करून चालणार नाही। आपल्याला जर त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर त्यांच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे, त्यांच्या खांद्याला खांदा लावला पाहिजे, तरच आपलं एखादं काम होऊन जाईल। नाहीतर काय होते की आपण नुसतं आपली कामं बघत असतात, पण त्यांना पण जोर दिला पाहिजे। त्यांचा जर हे नसेल तर काय, कारण जिथे मोठेपणा असते, जिथे मोठेपणा असते तिथे यातना कठीण असतात। खरोखरच जो माणूस मोठा होतो, परंतु त्याच्या जोडीला जर काम करणारा जे माणसं नसतील तर कुठलंच काम एकटा करू शकत नाही। कारण गाव करील ते राव काय करणार आहे। गावाचा सगळं काम आज बघणारा, आता मंदिराचं वास्तविक त्यांनी आल्यापासून पहिल्याच पावलाने त्यांनी एक धार्मिक कार्य सुरुवात केली। गावामध्ये 2-3 सप्ते चालू केले आणि त्याच्या मागे एक हीच रूढी करून ठेवली की आपल्या गावामध्ये असे 2-3 सप्ते झाले पाहिजे। आणि त्या उद्देशाने त्यांनी आजपर्यंत जे जे सांगितलं त्याच्यामध्ये कुठलाही खंड न पडता आजपर्यंत त्यांनी ते चालू ठेवले। आणि मोठं काम आपलं जे ठेवलेलं आहे ते म्हणजे मंदिराचं, आणि सगळे त्याच्यामध्ये सगळ्यांना व्यवस्थित बसायला चालायला जागा मिळेल अशा पद्धतीनं सगळ्यात गावापेक्षा आपला एक उत्तम गाव म्हणून एक ओळखला जावा। कारण कालच आपण बघितलं की आपला गाव होता कसा आणि झाला कसा, याच्यावर आपण मात केली की बाबा खरोखरच आपल्या गावातला कोणी पहिली दुसरी शिकलेला माणूस नव्हता, परंतु आज आपल्याच गावचा माणूस नेता किंवा एखादी मुलगी सुद्धा, मी आता गेल्या या आठवड्यात की एक मुलगी आपल्याकडची छोटी मुलगी एक पायलट होते, म्हणजे आपली भरारी किती उंच झालेली आहे। आपल्या गावाचं नाव आज देशापर्यंत पोहोचलेलं आहे। तर हे असंच कोण ना कोणी तयार व्हावं आणि त्या उद्देशाने आपल्या गावाचं नाव वाढवावा, आपल्या लोकांची सुखसोयी करावी आणि त्या उद्देशाने त्यांना अखंड आयुष्य द्यावं, दुर्गंध आयुष्य द्यावं अशी आमची इच्छा आहे। आणि त्याप्रमाणे त्यांनी हे काम केलेलं आहे, काम चालू आहे। जय श्रीराम, जय योगेश्वर। खरोखरच आज आनंदाचा दिवस आहे। अतिशय उत्साहाने आमचा छोटे बंधू म्हणजे हेमंत सूर्यकांत घरत, आमचे आपल्या कोपरगावचे जे सरपंच आहे, त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होत आहे। आणि खरोखर ज्यांच्याकडे वित्त, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आहेत, विपुल आहेत, कुठल्याही प्रकारची उणीवता नाही, असे आमचे सरपंच बंधू यांनी गावाच्या विकासासाठी अनेक प्रकारचे आयोजन केली किंवा गावाचा म्हणजे जे त्यांनी जे बोललं होतं की 5 ज्या कथा वगैरे करायच्या तर त्या पण त्यांनी केल्या आणि मंदिराचं काम पण जवळजवळ पूर्णत्वाला येत आहे। तर असे हे सरपंच आपल्या गावाला लाभले, म्हणून असे सरपंच प्रत्येक गावाला लाभावेत हीच माझी भगवंताकडे प्रार्थना आहे। आणि माझे छोटे बंधू असल्या कारणाने मी म्हणजे त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने त्यांना लाख लाख शुभेच्छा पण देतो। आणि सगळी कामं जे आहेत ते त्यांनी जोमाने अति उत्साहाने करायला घेतलेले आहेत आणि ते त्यांची कामं पूर्ण व्हावीत अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो। आणि त्यांना जे आहेत म्हणजे आमच्या गावचे की असे सरपंच न भूतो न भविष्यती असे सरपंच लाभलेले आहेत की ज्यांनी खरोखरच म्हणजे गावाची शान, गावाचं नाव वाढवलेलं आहे। आणि प्रत्येक गावच्या सरपंचांनी त्यांचा आदर्श घ्यावा हीच मी प्रभूकडे, भगवान शंकराकडे किंवा योगेश्वर भगवंताकडे प्रार्थना करतो।
गटामध्ये एक चांगला कार्यकर्ता म्हणून ते काम करत आहे आणि आमच्या केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री ते एक जवळचे विश्वासू असे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर दिलेली जबाबदारी ते निस्वार्थपणे विश्वासाने काम करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उर्मिला आयुष्य लाभो. भिवंडी तालुक्यातील एक अतिशय महत्वाची अशी समजली जाणारी ही कोपर ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीवर आमचे सहकारी मित्र हेमंतजी घरत हे सरपंचपदी विराजमान झाले तेव्हापासून बघितलं गेलं तर विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले असे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होत गेलेत. परंतु तो एक विकासाचा भाग वेगळा आहे, पण एक आध्यात्मिक सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून अतिशय चांगले असे होत असतात. मी नेहमीच त्यांना फॉलो करतो असतो. ते माझे वर्गमित्र आहेत, परंतु नेहमीच मी त्यांना फॉलो करतो. अनेक धार्मिक उत्सव अतिशय उत्साहाने, आनंदाने, उत्साहाने त्यांच्या हातून घडत असतात आणि सगळीच मंडळी या परिसरातील असतील, त्यांच्या इथले सहकारी असतील, ही त्यांना सतत त्यांच्या सोबत असतात, पाठीशी असतात. विकासाच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय चांगलं असं भरीव योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि खूप अतिशय चांगलं असं काम त्यांनी या त्यांच्या सरपंचांच्या माध्यमातून केलेलं आहे. या पुढे देखील त्यांच्याकडून अशी जी सेवा घडत राहो. त्यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील काळामध्ये या राजकारणासाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. येणारा काळ अतिशय चांगला असेल. विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचं नेटवर्क देखील खूप चांगलं आहे. सगळ्यांना सोबत घेऊन ते काम करतात, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी त्यांना पॉझिटिव्ह आहेत. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा देतो आणि पुढील राजकारणासाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचे मित्र हेमंत घरत जेव्हापासून सरपंच झाले या गावामध्ये, तेव्हापासून खऱ्या अर्थाने या गावचा डेव्हलपमेंट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केले. त्याचबरोबर श्रीकांत भाऊंनी देखील सांगितलं की आध्यात्मिकच्या बाबतीत खरोखर माझा त्यांना नमस्कार आहे की त्यांनी इतके अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम राबवून ह्या लोकांना एक धर्मामध्ये बांधून ठेवलेलं आहे. त्याचं काम खरोखर त्यांचे वडील देखील मला वाटतं की वारकरी संप्रदायाच्या पहिल्यापासून काम करत आहेत आणि त्यांचा वारसा कुठेतरी ते पुढे नेत आहेत. म्हणून म्हणजे बापाचं काम पुढे नेतो तोच सुपुत्र, त्याला आपण आपल्या सांस्कृतिक शब्द आहे आणि ते काम ते खरोखर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वडिलांच्या ते काम करत आहेत. त्याच्याच मुलं त्यांना विकासामध्ये देखील कुठं अडथळा येत नाही, कारण जेव्हा आपण आध्यात्मिक दृष्ट्या काम करतो तेव्हा निश्चितच त्याचा तो देखील दृष्टिकोन चांगला आहे आणि आम्ही तर देवाकडे प्रार्थना करतो की त्यांना अजून देखील राजकारणामध्ये पुढे जाणार देखील, कारण त्यांच्यामध्ये एक चांगला गुण असा आहे की ती सगळ्यांना घेऊन ते काम करतात. आज त्यांच्या बरोबर एक 200-300 युवकांचे आणि ज्याच्या मागे युवकांचा पाठिंबा असतो तो कुठेच थांबत नाही आणि ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. म्हणून आजच्या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय आणि पुढील त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी देखील आम्ही शुभेच्छा देतो. आज कोपर गावाचे सरपंच माननीय श्री हेमंतजी घरत साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना उद्यान आयुष्य लाभेल हे ईश्वरच्या मी प्रार्थना करतो मी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. अशी चांगले कामं होत राहू दे कोपर गावातून, ही आमची माझे छोटे बंधू आहेत. मामाचा मुलगा कोपरगावचा प्रथम नागरिक आणि कोपरगावच्या विकासासाठी त्यांनी ज्या पद्धतीने जो धडाला लावला, विजय म्हणजे त्यांच्या मनात काय असतं ते कळतच नाही आम्हाला, अजून पण कळत नाही. म्हणजे एवढं विजन त्यांच्या मनात असतं. ते जेव्हा शांत असतात तेव्हा त्यांचा चक्रव्यूह चालू असं विचारांचा. आम्ही कधी कधी दुष्काळात पडतो. साहेबांच्या मनात काहीतरी काय, परंतु रसाळ वाणी, संयमी वृत्ती याच्या जोरावरती अधोगतीला त्या मार्गावर त्यांनी गाव नेलतात. तो गाव प्रगतीच्या नावाला त्रास भरपूर होतोय. आज बऱ्याच गोष्टींसाठी आमच्या गावाला संघर्षाचा इतिहास आहे. आमच्या बापदादाने ज्या आमच्या भूसंपादनासारखा विषय होता तो चांगल्या पद्धतीने लढाई जिंकून आमच्यापर्यंत पोहोचवला.
पण आमच्या पिढीने त्या जमिनीची विल्हेवाट एवढ्या गणितच्या पद्धतीने लावली. एका ठिकाणी सांगायचं ही सरकारची जागा आहे, दुसऱ्या ठिकाणी सांगायचं ही आमची जागा आहे. हा ही दुटप्पी भूमिका जी आहे ती दुटप्पी भूमिकेच्या समन्वय साधायचं काम जर कोण करत असतील ते सरपंच हेमंत असतात. आज त्यांच्या याच्यामध्ये मी असंच ग्रामपंचायतीमध्ये बसलेलो, या जवळजवळ 4 तास एक साथ बसलेलो. याच्या आधी कधी जेवढं बसलेलो सरपंच साहेब म्हणून बघूया यांच्या वृत्तापदी काय. आज तुम्हाला एक सांगतोय की या माणसाने गावाचं उत्पन्न जे आहे तो 1,44 लाखावर नेमून ठेवलेलं आहे त्या स्थितीत याच्यात. आणि आता जे नवीन घरपट्ट्या येतील तो बरोबर असा प्रगतीचा रथ आज गावातल्या तरुणांना काम मिळालं पाहिजे. पूर्वी कसं व्हायचं की ज्यांच्या आता सत्ता होती ते फक्त एकच टेबल, एकच खुर्ची आणि एक आमच्या गावचं त्याचं पी हे दोघंच बोलले. पण सगळ्यांना व्यासपीठ कसं उपलब्ध करून द्यायचं. गावातला जो वरिष्ठ वर्ग आहे, कालकरी, वालकरी, मालकरी, त्याच्यानं वामनराव आहे, त्याच्यानंतर स्वाध्यायी परिवार, सगळ्यांची विनम्रपणे वागणारा. मी तर कधी आमच्या घरात चर्चा झाली की म्हणजे सरपंचाच्या घरी गेलो काय तो राजमाळ आहे, त्या घरात किती लोक काम करायला असतील असे आमच्या घरची जेव्हा मंडळी विचारायला लागली तर आहे ते म्हणते माणसं. आणि विशेष म्हणजे की राजमाळामध्ये राहून सुद्धा जमिनीवर राहणार सरपंच म्हणजे हेमंतकडे बघता येईल. आज गावातल्या तरुणांना बऱ्याच राजकारण्याने काय करायचं, खा प्या माझ्या काही ती मेली, म्हणून त्यांना काम धंद्याला आणि बिल्डरकडनं काम खिचून स्वतःला एकेकाला धमकं आईवा पैसे नसतील तर पैसे टाकून. आता ती नशीब भाज्याला अजूनपर्यंत वाट्याला आलेली नाही आहे, परंतु त्यांची परिस्थिती चांगली सुधारली आणि नुसती सुधारली नाही तर करोडामध्ये आणून घेऊन आला असा सरपंच. की याच्या आधी पण आरेसारखा कंपाऊंड होता, पण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठल्या सरपंचाने तो प्रयत्न केला नाही. पण हेमंत म्हणजे कसं आमच्या पुढे एकदमच बारीक पोरगा तो, परंतु त्यांना माइंड जो आहे ना तो पूर्णपणे बिझनेस नाही. तर पूर्णपणे त्या गुजराती मारवाड्यांमध्ये राहून आपली प्रॉपर्टी त्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवली आणि त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून आज त्यांच्याकडे आम्ही जेव्हा येतो आम्हाला कधी कधी हेवा वाटतो मग एवढं म्हणून राजमात आपल्याला निवड सावली ती मिळावी. आणि अशा पद्धतीने सगळ्यांना जवळ घेऊन काम करणारा त्याच्यावर कितीही प्रहार येऊ दे उलटून लावतो उलटून आणि उलटून लावण्याची परतुनाची धमक ज्या भगवंताच्या कृपेने दिलेली शक्ती प्राप्त झाली. आणि एक असा सरपंच त्यांनी बघितला नाही की त्यांनी ज्या क्षणी सरपंचाची गुरु हातात घेतली आणि गावच्या मंदिरात जीर्णोद्धार करायला गेला त्या क्षणी त्यांनी एक फार मोठा त्याग केला. तो त्याग असा असेल की आमच्या आदमी समाजाला मटण मच्छीशिवाय पर्याय नाही, हे आमचं आज ते खाते, पण त्या माणसाने ते सोडूनच टाकलं. आता आम्ही जरा विनंती करतो तू आता मंदिराचं काम लवकर पुरा कर आणि एकदा आमच्या लाईनीला ये. अशा पद्धतीचा सरपंच सगळ्यांना येऊन जाणारा. आज विशेष म्हणजे आज त्यांना माझ्या पक्षाच्या वतीने आमचे अविनाश दादा फोन आला, आमच्या जिल्हा संघटकांचा पण फोन आला असेल, DK साहेबांचा फोन आला असेल, आमचे शैलेश बिर्लींचा फोन आला. म्हणजे नुसतं हे मनसेचे झाले, समाजवादीच्या लोकांचे पण आले असतील फोन, आमच्या इंद्रसिंह मामांचा फोन आला असेल, आमच्या दत्ता नानाचा फोन आला असेल, माझा भाऊ आणि परममित्र भारत पाटीलचा हे एकदम जीवलग मित्र त्यांचेही फोन आले असतील. आणि अशा सगळ्यांना सगळ्या पद्धतीने घेऊन जाणारा सरपंच या गावाला लावला. आणि आता एकच इच्छा आहे की गावातल्या तरुणांना काम मिळालं पाहिजे, हा ध्यास त्यांचा आहे. आणि तो ध्यास ते ज्या वेळेला या माणसाच्या जोडीला राहायचं, पण एक प्रश्न मग राहायचं कोणाच्या जोडीला हा प्रश्न पडतोय. मग बाय दगडापेक्षा मी बघून पण यांनी तर जीवनच बदलली ना. काही पोरं अशी होती फक्त पिशव्या बाळगायला होत्या इतरांच्या बरोबर, आज ते स्वतः मालक म्हणून धंद्यामध्ये उतरले. याला प्रगती बोलतात. आणि ती प्रगतीचा बादशाह जर कोण असेल तर तो हेमंत करत आहे. मी त्यांना दीर्घायुष्य घालतो म्हणून शुभेच्छा इतकं मोठा नाही, पण त्यांचा अभिषेक एकदा निश्चित करेन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना आमच्या गावाच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त म्हणजे अभिषेक चिंतन होतो आणि मी इथे थांबतो.
प्रथमतः सर्वांना जय श्रीराम, रामकृष्ण हरी. आज माझा जन्मदिवस आणि या वाढदिवसानिमित्ताने या माझ्या परिवाराने किंवा माझ्यासोबत असलेला माझा सर्व मित्रपरिवार आणि माझी ज्यांचा सतत माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात असतो, यांच्या सर्वांच्या प्रेरणेने आज हा माझा वाढदिवस साजरा होत आहे. खरं सांगायचं झालं तर जेव्हापासून आम्ही या ग्रामपंचायत कोपर याची सरपंच पदाची धुरा मी हाती घेतली, सरपंचपदी बसल्या बसल्या संस्कृती, शिक्षा आणि यांची सांगड घालून प्रथमतः आम्ही ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतले का या गावासाठी काय केलं पाहिजे. कारण हीच मंडळी आहे तर जेणेकरून आमच्या गावासाठी आज 70 ते 80 वर्षापासून या गावाचा विकास, या गावाची लोक कशी सुखी राहतील, कसा गाव सुख समृद्ध होईल याचा त्यांनी विचार केलेला आहे. खरं पाहायचं झालं तर यापूर्वी आमची कोपर ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत रानल म्हणून या रानल ग्रामपंचायतीमध्ये अस्तित्वात होती. 1967-68 साली ही कोपर ग्रामपंचायत आमची नव्याने अस्तित्वात आली आणि तेव्हापासून या कोपर ग्रामपंचायतीला अतिशय अल्प उत्पन्न होतं आणि या अतिशय अल्प उत्पन्नामध्ये कोपरगाव कसं चालवायचं आणि या गावाचा विकास कसा करायचा, गावामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम कसे करायचे याचा सर्व लेखाजोखा या ज्येष्ठ मंडळीने त्यावेळेला मांडला. कोपर गावाच्या उन्नतीसाठी त्यांनी जे आटोकाट प्रयत्न केले. आज आमचे विठ्ठल काकाश्री असतील, हरिभक्त पारायण स्वाध्याय परिवारामधून त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे गावासाठी. त्यांचे मोठे बंधू हरिभक्त पारायण स्वर्गीय बुधाजी कालीराम पाटील हे सलग 15 वर्ष सरपंच होते आणि त्यांच्या हाताखाली ते मार्गदर्शनाखाली काम करत होते. तेव्हा या गावाला अतिशय अल्प उत्पन्न होतं आणि कोपरगावला महसुली हद्दी सुद्धा नव्हती. म्हणजे सांगायचं झालं तर कोपरगाव म्हणजे असा एकदम अलग टाकलेला गाव असं आपण बोलतो का बाबा चला या माणसाला अलग टाकायचा, अशी परिस्थिती या गावाची होती. आणि या ज्येष्ठ मंडळींनी आमच्या आता वडील असतील, आमचे आजोबा असतील, भाऊ असतील, काका असतील, यांच्यासोबत असलेले आणखी मंडळी असतील, यांनी या कोपर गावाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि आमची पिढी जी आहे आता ही म्हणजे आम्ही त्यांची मुलं आहोत, ही सुखी कशी राहावी याच्यासाठी त्यांनी एवढे आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि ते आम्ही लहानपणापासून बघितलेले आहेत. आम्ही जेव्हा सत्तेवर बसलो तेव्हा जेव्हा आमच्या वरिष्ठांनी केलेला संघर्ष गावासाठी आणि त्यांच्या संघर्षामधून हा कोपरगाव उभा राहिलेला आहे. म्हणून त्यांचे आम्ही नेहमीच आशीर्वाद घेऊन, त्यांचं मार्गदर्शन घेऊन ही कोपर गावाची धुरा, कारण त्यांचा असलेला अनुभव, दांडगा अनुभव, तो सामाजिक कार्यामध्ये असू दे, वारकरी संप्रदायामध्ये असू दे, स्वाध्याय परिवारामध्ये असू दे, आध्यात्मिक परिवारामध्ये असू दे किंवा शैक्षणिक माध्यमातून असू दे, त्यांचा जो अनुभव आहे, त्यांचा ज्या अनुभवाखाली जे आम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळत आहे आणि तीच जी ताकद आहे आमच्या मागे, ती आम्ही गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या उत्थानासाठी वापरत आहोत. आज आम्ही सरपंचपदी झाल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथमतः गावामध्ये संस्कृती जोपासावी, ही संस्कृती कशी टिकावी, आपला धर्म कसा टिकावा याच्यासाठी आम्ही त्यांचं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आपण अशा मार्गाने आपण या कथा केल्या पाहिजेत. तेव्हा आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राम कथा केली, श्रीकृष्ण कथा केली, श्री हरी कथा केली, श्री भागवत केला, शिव महापुराण केला आणि त्याच्यामध्ये आम्ही योगायोग, दुग्ध शर्करा योगायोग असा साधला का आमचा जो जीर्ण झालेला मंदिर होता, गणपती बाप्पाचा बजरंगबलीचा मंदिर होता, त्या मंदिराची अवस्था अशी होती तर पावसाला आला का त्या मंदिराला हात लागला का तिथे लावला का तिथे करंट लागायचा. म्हणजे अतिशय दुरावस्था झालेलं मंदिर होतं. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ते मंदिराचं पहिले काम हाती घेतलं आणि या पंचक्रोशीमध्ये आम्ही प्रभू श्री रामचंद्र, गणपती बाप्पा, बजरंगबली, विठ्ठल रखुमाई मंदिराचा जो आम्ही जीर्णोद्धार केला आणि आता जवळजवळ त्याचं 80% काम पूर्णत्वास आलेलं आहे. आणि हा सर्व काम लेखाजोखा गावातील शैक्षणिक माध्यमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही पहिले आल्या आम्ही अंगणवाडी पास करून घेतली, अशी उत्कृष्ट अशी अंगणवाडी बांधली, सुसज्ज अशी अंगणवाडी बांधली. त्याच्यानंतर आम्ही जिल्हा परिषद शाळा तोही काम हाती घेतला आणि तोही आम्हाला आदरणीय आमचे नेते, दैवत, माजी केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब
एक केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून आम्हाला या गावाला अतिशय भरघोस असा निधी मिळाला. त्याच्या निधीच्या माध्यमातून आम्ही अंगणवाडी असू दे, शाळा असू द्या, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी असू द्या, रस्ते असू द्या, गटारे असू द्या, नवीन पाईपलाईनची योजना असू द्या, अशी भरघोस कामं आम्हाला त्यांनी दिली. तलावाचे शिशोभीकरण असू द्या, त्या शिशोभीकरणामध्ये आम्ही गार्डनची व्यवस्था केली. तलावाला चांगली अशी जाली मारण्याचं काम हाती घेतलेलं आहे, पेवर ब्लॉक मारलेले आहेत आणि चांगला असा आता गोल्फ मैदान, क्रिकेटचं मैदान, कबड्डी पट्टू आहेत आमच्या गावातील, त्यांना कबड्डी खेळण्यासाठी साधन उपलब्ध करत आहोत. त्याच्यामध्ये जे आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना सकाळ संध्याकाळ कोपरेश्वर मंदिरामध्ये गेलो आणि तिथं त्यांची भक्ती झाली का त्यांना आनंदमय वातावरण तिथे कसं निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही तिथं नाना नानी पार्क बांधत आहोत आणि वृद्धांना, आमच्या ज्येष्ठांना बसण्यासाठी तिथे चांगली अशी सोय उपलब्ध करून देत आहोत. महिला आमच्या ज्येष्ठ आहेत त्यांनाही बसण्यासाठी तिथं उपलब्ध आम्ही सोय करून देत आहोत. अशी विविध कामं आम्ही या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते आदरणीय कपिलजी पाटील साहेब, देवेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेले आहेत आणि ती पूर्णच करणार आहोत. आज मला सरपंचपदी बसून जवळजवळ 3 वर्षाचा काल होत आला. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष कालखंडामध्ये आम्ही एवढी विकास कामं हाती घेतली होती, पण मध्यंतरी आमचे कपिल पाटील साहेब यांना थोडासा मतदानामध्ये फटका झाल्यामुळे त्यांचा तो पराभव झाला. तिथे आम्ही थोडासा विकास कामामध्ये खचून गेलो, पण पुन्हा त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांचं मार्गदर्शन घेतला. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. कुठल्याही प्रकारचा माझा जरी पराभव झाला तरी तुम्ही खचून जाण्याचं काम नाही. तुम्हाला जेवढा निधी, जेवढा गावाचा विकास करायचा आहे त्या विकासाच्या माध्यमातून जे काय लागेल ते तुम्ही आम्हाला सांगायचं, ते आम्ही तुम्हाला प्राप्त करून देऊ. पुन्हा एकदा आम्ही त्यांच्या समोर गेलेलो आहोत आणि बरीचशी अशी विकास कामे आता आम्ही त्यांच्या माध्यमातून गावासाठी प्राप्त करून घेत आहोत. त्याच्यामध्ये शाळा आहेत, असे बरेचसे आता क्रिकेटचा ग्राउंडचाही आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि ज्येष्ठांसाठी आम्ही विविध योजना, महिलांसाठी विविध योजना, शैक्षणिक कार्यासाठी विविध योजना, सामाजिक वैद्यकीय जे माध्यम आहेत, आता प्राथमिक आरोग्य केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे. अशी बरीचशी कामं आम्ही आमच्या या माध्यमातून, ज्येष्ठांच्या माध्यमातून, त्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून घेत आहोत. आणि मी अजूनही आपल्याला सांगत इच्छितो का मला जवळजवळ अजून 2 वर्षाचा कालखंड आहे. पूर्णतः 2 वर्षाच्या कालखंडामध्ये या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या पंचक्रोशीमध्ये कोपरगाव बोलणं म्हणजे अतिशय छोटा गाव, लहान गाव, कमी लोकसंख्या असलेला गाव, पण आमची ख्याती, आमचं नाव, आमचा हा कोपरगाव हा ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कसा सुख समृद्ध आणि या पंचक्रोशीमध्ये आमचा कोपरगाव कसा 1 नंबरवर जाईल याच्या आम्ही विविध योजना आखत आहोत. आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं असं मार्गदर्शनही लाभलेलं आहे आणि सफलताही मिळत आहेत. आणि असाच आशीर्वाद आणि मार्गदर्शन आमच्या ज्येष्ठांच्या माध्यमातून, आमच्या नेत्यांच्या माध्यमातून, माझा ग्रामपंचायत परिवारच आहे, माझा मित्रमंडळ आहे, त्या महिला वर्ग आहे, त्यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज मला हा अतिशय आनंदाने वाढदिवस साजरा करण्याचा योगायोग मिळालेला आहे. कधी एवढ्या जोड्यामध्ये मी वाढदिवस साजरा केला नव्हता. फक्त आई वडिलांचा आशीर्वाद घ्यायचो आणि स्तब्ध राहायचो. पण या माझ्या या कोपरगावातील माझा परिवारच आहे, कारण मी प्रथम नागरिक म्हणून माझा परिवारच समजतो. कुठं विरोधक वगैरे काही समजत नाही. ज्याची समस्या असली ती एक झटक्यामध्ये कशी सॉल्व्ह होईल याचा मी जास्तीत जास्त अभ्यास करत असतो. आणि हा माझ्या परिवारातर्फे आज हा माझा वाढदिवस अत्यंत आनंदाने साजरा केलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांच्या अतिशय मनापासून ऋणी आहे आणि सर्वांना धन्यवाद देतो. आणि इथे जमले आणि मला ज्यांनी आशीर्वाद दिला वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांचे मी आभार मानतो. सकाळी मला माननीय आमचे नेते कपिलजी पाटील साहेब यांनी स्वतः फोन करून बोलावलं आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. देवेशजी पाटील यांनी आशीर्वाद दिला आणि याच माध्यमातून आम्ही स्मित वृद्धाश्रम आहे काल्हेरमध्ये, तिथे जवळजवळ 100 ते 150 वयोवृद्ध आहेत, त्यांनाही आम्ही तिथं भोजन व्यवस्था केली, फल वाटप केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आणखी असेच आम्ही आशीर्वाद घेत राहू आणि आपलाही आशीर्वाद आम्हाला असाच मिळत राहू ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि जय श्रीराम.